सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही एक संकल्प केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त की महाबोधी विहार, बुद्धगयेचे महाबोधी विहार या बुद्धाच्या ताब्यात झालंच पाहिजे। आणि जेव्हापर्यंत हा आमचा महाविहार मुक्त होणार नाही तेव्हापर्यंत हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हा संघर्ष सुरू होईल। आणि त्यासाठी जेव्हापर्यंत आम्ही आमचा विहार आमच्या ताब्यात घेणार नाही हा संकल्प घेण्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त 134 फुटाचा हा बॅनर बुद्ध विहाराला घेऊन जाणार आहोत। आणि अफाट बॅनरच्या माध्यमातून आम्ही घोषणा करणार आहोत की भारत के बुद्ध एक हो, भारत के बुद्ध एक हो। तुमचे राजकारणाच्या दुकाना वेगळ्या राहू द्या, तुमचे राजकारणाचे दुकानं जे मांडले ते वेगळे राहू द्या। भारताचे बुद्धांनी एक झालंच पाहिजे। आणि भारताचे बुद्ध ज्या दिवशी एक होतील महाबोधी मंदिर आपल्याला मुक्त करायचे आहे हा संकल्प सुद्धा आज आम्ही इथे आमचे खोब्रागडे साहेब, धर्माजी बागडे, आमचे प्रकाश कांबळे या सगळे आमचे दादाराव पाटील, नामदेवराव निकोसे हे संपूर्ण भातपूर कार्यकर्त्यांनी हा संकल्प केलेला आहे। मी ॲडव्होकेट मिलिंद खोब्रागडे आज या पवित्र दिनानिमित्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये साजरी करण्यात येत आहे। आणि सगळ्या जगामध्ये जो धम्म आहे तो धम्म म्हणजे भगवान बुद्धांचा बौद्ध धम्म आहे। तो धम्माचा ज्या भगवान बुद्धांना ज्या बुद्ध गयेला बोधी प्राप्त झाली ते बौद्ध गया महाबोधी विहार ह्या इतरांच्या हातात आहे। ते महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे याचा संकल्प आज या पवित्र दिनानिमित्त बाबासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त संपूर्ण बौद्धांमध्ये गेला पाहिजे। आणि संपूर्ण बौद्ध हा जागृत झाला पाहिजे की आमचा बौद्ध विहार आहे, बौद्ध गया आहे, महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे। हे आंदोलन संपूर्ण जगाचा आवाज आहे या ठिकाणी उठवण्याची तयारी आम्ही इथून केलेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व बांधवांना, बौद्ध बांधवांना, इथला जो नागरिक आहे त्या सगळ्यांना मानवीय दृष्टिकोन ठेवणारा जो मानव आहे त्या सर्वांना विनंती आहे की त्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। हा संदेश आज महाविहार मुक्त झाला पाहिजे या जयंतीच्या निमित्तानं आम्ही देत आहोत। आणि आज सर्वांना या 134व्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। इथे जमलेल्या सगळ्या माझ्या बौद्ध बांधवांना, आंबेडकरी बांधवांना धन्यवाद देऊन